किती साधं लॉजिक आहे, पण बऱ्याच जणांना हे समजत नाही. जोपर्यंत आपण आपल्याजवळ असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहणार नाही, तोपर्यंत आपण नवीन असं काहीच मिळवू शकणार नाही. बघा ना, एखादी व्यक्ती त्याच्याजवळ असलेल्या गोष्टींसाठी जर का पूर्णपणे कृतज्ञ असेल, तर तिला काही मागायची गरज पडेल का हो? अजिबात नाही. कारण ती गोष्ट मागण्याआधीच त्याला ती मिळालेली असेल आणि ही खरी शक्ती असते कृतज्ञतेची. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. काय चाललंय अहो? मस्त प्रवीण्स पोहे खायला या. मार्केटमध्ये प्रवीण्स लोणच्यासोबत प्रवीणचे पोहे पण आले. या हे आता माहिती झालंय आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना की आहोंनी ब्रेकफास्ट केला म्हणजे पोहे बनवले. स्पेशलिटी आपली स्पेशलिटी. नाही, खरंच खूप टेस्टी बनवतात पोहे. खूपच. एखाद्या विषयाला हात घातला ना की एकदम स्पेशालिटीच करून टाकतात. 11ला 5 बाकी आहेत. आज प्रितिशची टेस्ट आहे. ए आवर प्रितिश, उठ. अरे हां, हा ब्लाऊज पीस काढला आहे मी. या कपड्याचा स्लीवलेस ब्लाऊज बनवावा विचार करते. बऱ्याच साड्यांवरती जातो आणि पिंक चांगला स्लीवलेस नाही आहे माझ्याकडे. आहे बट त्याचं फिनिशिंग आवडत नाही मला. एक साडी आहे आणि त्यावरती मी किती सारे ब्लाऊज काढलेत. ही साडी आहे संगम शॉपमधलीच आहे, पुण्यातली, कॉटनची. तर ही मी धुतली आहे, तिला इस्त्री नाही केलेली. तर आता इस्त्री करणार आहे मी, थोडीफार मीच करणार आहे घरी. आणि या साडीसोबत मिळालेला हा ब्लाऊज आहे जो मी स्टिच केलेला आहे. पण या साडीवरती मी आज ट्राय करणार आहे की बाकीचे ब्लाऊज घालून की कसं दिसते कॉम्बिनेशन आणि कुठलं बेटर दिसते हे मला तुम्हीच सांगा. हा माझा पहिला लुक. हां, असे मी तुम्हाला ना 5 वेगळे वेगळे ब्लाऊज दाखवणार आहे आणि आज पहिल्यांदाच ही साडी या ब्लाऊजसोबत मी नेसतीये. मला ना एक कमेंट होती की म्हणे की फारच जोर लावलाय साडी नेसून काम करायला. तर मला आवडली ती कमेंट. हो, जोरही लावलाय मी आणि एन्जॉयही करतीये. तर आणि मला ना फायदाही होते. काय माहितीये? तर ना मी पूर्वी काय करायची, फक्त सणासुदीला साडी नेसायची. हां, तर मग कुठल्या कप्प्यात किंवा कोणत्या पाऊचमध्ये कोणती साडी आहे हे आठवत नव्हतं. आता आता काय व्हायला लागलंय, की मी सतत साड्या नेसायला जेव्हापासून लागली तेव्हापासून पाउचेस खोलतीये. त्यामुळे मला कळतंय, की यार कुठल्या ड्रॉवरमध्ये, कुठल्या कप्प्यामध्ये कोणता ब्लाउज आहे, कोणती साडी आहे आणि हाही एक फायदाच आहे, हो की नाही? तर बघा ना, हा जेव्हा मगाशी मी तुम्हाला ही साडी आणि सारे काही ब्लाउज दाखवले, त्यामध्ये हा ब्लाउज नव्हता. हा मला नंतर आठवला, की हाही माझ्याकडे एक ब्लाउज आहे. तर मी या पद्धतीने हा पहिला लूक केलाय. आता बघूया आपण, की या साडीवरती, साडी अगदी साधीशी आहे. आय थिंक 500-600 रुपयाचीच काहीतरी साडी आहे. संगम साडी क्लॉथ स्टोअर, जे बाजीराव रोडला आहे पुण्यामध्ये. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी देते तुम्हाला. कारण तिथे 2 संगम आहेत. रोडच्या या साईडला एक आणि रोडच्या या साईडला एक. तर कोणता संगम नक्की? तर मेहता, पूनम मेहता म्हणून त्यांच्या मुलगीचं नाव आहे, जे ओनर आहेत ते. तर त्यांचा नंबरही मी देईन तुम्हाला जर हवा असेल तर. आणि हा ब्लाऊज बघा, या साडीवरती व्ही नेकचा अगदी छान जातोय. साडी अशी आहे. पाठीमागून हा ब्लाऊज पूर्णपणे असा पॅक आहे आणि याला साईड झिप आहे या बाजूला. डाव्या बाजूला झिप आहे. व्ही नेक आहे, डीप आहे थोडासा, बट काही नाही. आपण पदराखाली बघा ना, आता झाकूनच गेलाय, काहीच नाही वाटत. तर कसा वाटला हा माझा पहिला लूक. आणि हा मिंत्रावरून घेतलेला ब्लाऊज आहे, जो अतिशय कम्फर्टेबल आहे. कोणतीही स्त्री आरामात घालू शकते. जरी डीप नेक असेल तरी घालू शकता तुम्ही. तर मला कॉमेंट करा, मी नक्की लिंक शेअर करेन. आणि आज केसांकडे वगैरे बघायचं नाही, साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन पाहायचं थोडक्यात. यावरती मी मुद्दाम काही इयरिंग्स वगैरे घातलेले नाहीयेत. व्ही नेक आहे, जस्ट एक चोकर घातलाय. हे वॉच जे बंद पडलेलं आहे, सेल घालायचे आहेत याला. छान आहे ना? सगळ्यात शेवटी मी या साडीवरचा ब्लाऊज कसा आहे तोही दाखवते. तोही मस्त शिवलाय मी. तो स्टिच केलेला आहे. बाकी सगळे रेडीमेड आहेत. आता मी जे दाखवते तुम्हाला. चला आता दुसरा मी घालून येते. हा ब्लाऊज रेडीमेड आहे. छान दिसतोय हा पण ब्लाऊज, है ना? आपण कार्यक्रम कसे आहेत, म्हणजे कोणत्या कार्यक्रमासाठी साडी नेसतोय, कुठे नेसतोय, त्या हिशोबाने आपण आपले हे सारे ब्लाऊज चूज करू शकतो आपल्या कम्फर्टनुसार.
हा नेकलेस माझ्याकडे आहे हे तर मी कम्प्लिटली विसरले होते. नवरात्रीसाठी म्हणून मी घेतला होता. पण व्ही नेक आहे, हा पण डीप आहे नेक. आणि हाच जो ब्लाऊज आहे जो ऑनलाईन मागवलेला आहे आणि मला बिलकुल आवडत नाही, कारण हे बघा फिनिशिंग बघा याचं, एवढं नाही प्रॉपर नाही आहे. आतमधलं अस्तर चांगलं नाही, कपडा ठीक आहे बट अस्तर चांगलं नाही आहे. पण मी हे असे कारनामे केलेले आहेत. कळणार तरी कसं ना की कुठल्या साईटवरून कसं कुठे चांगलं मिळतं. तर ऑरेलिया समथिंग काहीतरी एक ब्रँड आहे. खूप सुंदर सुंदर दिसतात दिसताना त्यांचे ब्लाऊज असे आपण ऑनलाईन बघताना. पण हे असं काहीसं येतं. त्यामुळे तुम्ही अजिबात हा ब्लाऊज त्या साईटवरून ऑर्डर करू नका. आणि कसं दिसतंय हे लुक, थोडंसं जास्त झालंय काय? मला असं वाटतं ही डिझाईन आणि हे थोडंसं जास्त जास्त वाटते. यावरती दुसरा नेकलेस पण ट्राय करून बघते मी कसा वाटतोय. पण कधीतरी हरकत नाही असाही लुक करायला. दिसायला तसं छानच दिसते. अहो कसं दिसते आहोंची काय भिषाद. नाही नाही, खरं खरं सांगा की असं खूप गोडी गोडी वाटतंय का व्ही नेक आहे डीप आहे त्यामुळे हे सूट होतंय छान. मला असं वाटतं सूट होतंय. आणि हे असं असं अर्धच घ्यायचं फॅशन आहे म्हणून हे असं घ्यायचं. अहो बघतायत तिकडून. त्यांना नाही आवडत हे असं, तर ठीक आहे आपण झाकून घेऊया, झाकून पाकून घेऊया. बरे, आता अजूनही किती ब्लाऊज बाकी आहेत माझे. अजून एक व्हाईट बाकी आहे आणि मग या साडीवरचं मी फायनल घालणार आणि त्यावरतीच आलू पराठा बनवायला जाणार. 12:15 होत आहेत. चला, स्वतःच्याच खजिन्यामध्ये मी आज आहोंच्या भाषेत एक्सप्लोअर करते की माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही. तर हे बघा, की गोव्यावरून आणलेलं व्हाईट ब्लाऊज सोबत मला असं वाटतं की छान दिसतंय. ऑक्सिडाईज खूप झालं आता, म्हणून मी थोडासा बदल केला आणि हे ट्राय केलं. ऑक्सिडाईज तर खूप सारे ऑप्शन आहेतच, पण आणि हा सोच या ब्रँडचा हा ब्लाऊज हा मी फिटिंग केलेला नाही. जसा आलाय ना तसाच मी यूज करते. तर तो असा बसतोय, खूप छान बसतोय बघा, खूप छान बसतोय. पण प्रॉब्लेम असा आहे, जसं ब्लॅक ब्लाऊजची स्ट्रीप थोडीशी तरी मोठी होती ना, तर तशी नाहीये. याची जरा जरा नाही, अतिच छोटी रिसीव्ह झाली आहे. त्यामुळे काही ऑप्शन नाही, मी याला रिटर्न नाही केलं. कारण त्यावेळेला मला या अशा स्ट्रिप्सचे ब्लाऊज आवडायला लागले होते, त्यामुळे मी ठेवून घेतला. आणि काही वाईट नाही दिसत, कधीतरी मी घालूच शकते. हं? घरी तरी ॲटलीस्ट व्हिडिओ बनवताना घालू शकते. तर बघा, हा कितवा लुक आहे? 4था. आणि आता फायनली या साडीवरचा मी ब्लाऊज घालून येते. हं? आता हा फायनल लुक असणार आहे आणि हा ब्लाऊज या साडीसोबत मिळालेला आहे. तर दाखवते, खूप छान स्टिच केलेला आहे कारण मला आवडतो हा. बरं, हे आणि हे एवढं मॅच नाही होते है ना, बट दोन्ही ऑक्सिडाईज आहे. यामध्ये येलो कलर आहे म्हणून मी या इयरिंग चूज केल्या ज्यामध्ये येलो कलर आहे, गोल्ड. आणि कधी वापरून होणार ना, पण तसं परफेक्ट आता मॅचिंग मंगळसूत्र तर काय मिळणार नाही आणि विदाऊट मंगळसूत्र मला राहायचं नाहीये. तर हे मंगळसूत्र जे मी लॉंग वेअर करते ना त्याच्यासोबतच हे आलं होतं सेटमध्ये आणि याच्यासोबत छोटे छोटे इयरिंग्स होते, त्या कुठे गायब झालेले आहेत. बरं, हे बऱ्याच जणींना आवडतं आणि मला कॉमेंट येतात, बट हे तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाईल. आता मलाच आठवत नाही हे मी कुठं घेतलं होतं. कसं व्हायचं, मी जेव्हा ऑफिसला जायची, म्हणजे घरून काम न करता ऑफिसला जाऊन करायची, तेव्हा ना व्हॉट्सअपवरती बिझनेस करणाऱ्या लेडी असायच्या ना, 2016 वगैरेची गोष्ट आहे, 2016, 17, 18 अशी समथिंग. तर त्यावेळेला मी त्या व्हॉट्सअप बिझनेस करणाऱ्या लेडींकडून पण मी बऱ्याच काही ज्वेलरी वगैरे ऑर्डर केल्या होत्या. त्यातलीच एक ही आहे. तर माहिती नाही आता मी कुठून घेतले. मला असं वाटत होतं हे मी मिशोवरून घेतले. म्हणून मी मागे एकदा बोलले होते की मी मिशोवरून घेतले. पण मी त्या ॲपवरती सर्च केलं, हे कुठेही मला मिळत नाही ऑर्डर्समध्ये. तर याचा अर्थ मी ते व्हॉट्सअप बिझनेस करणाऱ्या वुमेन्सकडून घेतलेलं होतं. तर चला, आता केस विस्कटले आणि भांड्यांचा आवाज यायला लागला, याचा अर्थ घरच्यांना भूक लागली आहे आणि बरोबर होत आहेत आता 12:40. हा, ब्लाऊज दाखवायचा राहिलाच की. हे बघा, मस्त आहे ना. इथे एक नॉड आहे, इथे एक बटन आहे आणि वरती पण नॉड्स आहेत. फिटिंग बघा, झकास. तर रेडीमेड ब्लाऊजची मजा वेगळी आणि साडी सोबत मिळणाऱ्या ब्लाऊजची मजा वेगळी. तर मी सगळं काही करते, रेडीमेड पण वेअर करते घेऊन सेपरेट आणि हे असं स्टिच पण करून घेते. तर हे ना असं खेचलं गेलंय आणि कसा असा आहे नेक पसरटवाला.
मी टेलरलाच सांगते की तुझं तूच डिसाईड कर की नेक कोणता बनवायचा, जो पाठीमागे बनवलेला नसेल एखादा त्यातलाच असा नवीन एखादा ट्राय कर. यावेळेला पण मी ब्लाऊज स्टिच करायला दिलेत काल, तर बघूया आता कसे बनणार आहेत ते. चला आता आलू पराठा बनवूया. 12:45 होत आहेत. प्रितिशला निघायचं आहे, क्लास आहे त्याचा. क्लास नाही सॉरी टेस्ट आहे आज. हे सगळं साड्यांचं शूट मी करतेय कारण खूप वेळा ब्लाऊज चेंज करायचे होते ना, तर वेळ झालेला. तर वेळ गाठण्यासाठी आहोंनी बटाटे शिजवून ठेवलेत. बटाटे शिजवून सोलून ठेवलेत. इकडे मी सांगितल्याप्रमाणे कांदा आणि हिरवी मिरची. मी सांगितल्याप्रमाणे म्हणायची गरज होती का? सॉरी. तर हा असा बारीक चिरलाय, एकदम मस्त फाईन करून ठेवलाय, जसं आपल्याला आलू पराठ्याला लागतो. आणखी एक कणिक म्हणून ठेवली, हे बघा. आणि मी बरं आता मी म्हणायचं नाही तसं की मी सांगितलं, पण कसं आहे की आलू पराठ्याला थोडीशी कणिक आहे ना, चपात्या नॉर्मल आपण करतो त्यापेक्षा थोडी कठीण लागते, म्हणजे घट्ट लागते, तर घट्टसर मिळून ठेवली आहे. आणि बरं एक कॉमेंट होती या पराठीच्या शॉर्ट व्हिडिओला, हिरवी पडते. तर आहे तिथे सांगतील तुम्हाला की हिरवी बिलकुल नाही पडते. बघू शकता तुम्ही की जवळपास आता ही 15 ते 15 मिनिटं झाली असतील, जास्त नाही, पण तरी सुद्धा अजून तरी काही काळी पडलेली नाहीये. आणि कणिक मळून ठेवल्यानंतर अर्ध्या तासाने आपण ती वापरायला घेतो, म्हणजे 20 मिनिटानंतरच घेते मी तरी. म्हणजे छान बनतात पोळ्या, चपात्या, जे काही वॉटेवर आपण बनवतो, पराठे वगैरे. तर हे असं आहे, जेव्हा केव्हा स्त्री कामामध्ये बिझी असते, म्हणजे घरातली बाई, त्यावेळेला तिच्या नवऱ्याचा जर का तिला असा सपोर्ट असेल तर का नाही करू शकणार ना. तुम्ही म्हणत असता की खूप करते, काही नाही करत मी. सपोर्ट सिस्टम ही अशी आहे माझी भक्कम, म्हणून मी करू शकते. तर आज आहोंना ऑन कॅमेरा क्रेडिट देण्यात आलेला आहे. शिजले, छान शिजले, एकदम बढिया शिजले. 15% केलं 15. ही साडी आणि यावरती मी ट्राय केलेले वेगवेगळे ब्लाऊज याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. बऱ्याच जणींनी तुमच्यापैकी पाहिलासुद्धा असेल. काही जणींना आवडले, काही जणींना नाही आवडले. तर काही हरकत नाही. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं इथे की मला त्यावेळेला इच्छा झाली होती की असे ब्लाऊज ट्राय करायची, आणि मी नेहमी मला आवडेल अशा गोष्टी आवर्जून करत असते. किती लिटर घालून ठेवले? 4. 2 लिटर. 2 लिटर काय? 2 लिटरचं बनलं म्हणजे ना, मग पुन्हा टेन्शन नाही. आपल्या आनंदासाठी एखादी गोष्ट आपण करत असू आणि त्यातून इतरांना कोणतंच नुकसान होत नसेल तर काय हरकत आहे करायला. मी अशा बऱ्याच स्त्रिया माझ्या आसपास पाहिलेल्या आहेत की ज्यांना स्लीवलेस ब्लाऊज घालायचा असतो अगदी मनापासून, पण एवढे सारे प्रश्न असतात की काही जणींना असं वाटत असतं आता माझं वय झालं, काहींना असं वाटत असतं की हातच खूप मोठे दिसत आहेत, काही जणींचं असं म्हणणं असतं की माझ्या घरच्यांना नाही आवडत. तर थोडक्यात काय, आपण इतरांची मनं सांभाळून किंवा त्यांना खुश करण्याच्या दृष्टीनं जगत असतो. तर माझं असं म्हणणं आहे की काय हरकत आहे एखाद्या वेळेस इतरांना खुश करण्याऐवजी स्वतःच्या आनंदाचा विचार केला तर. मला खूप आवडले होते हे ब्लाऊज आणि अगदी प्रेमात होते मी या स्लीवलेस ब्लाऊजच्या. लास्ट इयर मी हे ऑनलाईन जे काही सोच या ब्रँडचे घेतले ना, ते मी लास्ट इयर घेतलेले आहेत. पण मी कम्फर्टेबल अशा फुल ब्लाऊजमध्येच असते. पाठचे जे काही नेक असतात ना, ते मी वेगवेगळे करून बघत असते, कारण नेहमीच आपण एकच डिझाईन नाही करू शकत ना. आणि काय हरकत नाही, आपला पदर असतोच, आपण काय असं पूर्ण ओपन ठेवून बाहेर नाही जात. जेव्हा घरात असतो तेव्हा बिनधास्त असतो. तर चला आलू पराठा बनवला, आहोंचा प्रीतीचा खाऊनही झाला. आता हे दोघं रिलॅक्स, प्रीतीचा अभ्यास करतोय कारण त्याला निघायचे, आणि मी आपला मस्त आता टी व्ही बघत, नेटफ्लिक्सवरती सिरीज बघत छान आलू पराठा एन्जॉय करणार. कशाने फाटलं दूध हे? लिंबू ऑप्शन काय आहे? पण छान फाटले आज पण. 4-5 लिंबू पोपले गेले म्हणून. पण कुणी एवढी घाई करायला सांगितली होती का? मी ना आराम करत होते जरा. आराम म्हणजे मी व्हिडिओ बनवला, जे काही मी वेगवेगळे ब्लाऊज पेअर केले होते या साडीसोबत ना, त्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवत होते. आणि दुपारी मी झोपले पण होते थोडीशी 15-20 मिनिटं. तर यांना घाई बघा किती. चहा करायचंय, हे पनीर करायचंय. आता हे लिंबूवालं पाणी आहे ना, तर हे आपण कणिक मळायला यूज करू शकतो. मी ठेवून देते हे पाणी. आणि तुम्हाला माहितीये जे वे प्रोटीन असतं ना, आम्ही घेतो
हां वे प्रोटीन पण घेतो आम्ही आणि घरी बनवलेलं पण. तर ते वे प्रोटीन ना पनीर बनवून हे उरलेलं जे पाणी असतं त्या पाण्यावरती प्रक्रिया करून बनवलेलं असतं, सेफ असतं. म्हणजे वे प्रोटीन पिण्यासाठी ते घेण्यासाठी असं नाही आहे की तुम्ही व्यायामच करायला हवा आहे. तुम्ही व्यायाम जरी करत नसला आणि फक्त घरची कामं करत असला तरी सुद्धा तुम्ही ते प्रोटीन घेऊ शकता. जे मी सप्लिमेंटबद्दल बोलते, मी जे नॅकप्रोचं यूज करते ना त्याबद्दल बोलते. तर ते खरंच सेफ आहे, काही त्याचा किडनीवर वगैरे परिणाम होत नाही. आपल्याला जेवणामधून आपल्या जे काही प्रोटीन गरजेचं आहे शरीराला ते मिळत नसेल तर जो काही गॅप आहे तो भरून काढण्याचं काम ते एक स्कूप प्रोटीन करतं. म्हणजे मी एकच स्कूप घेते ज्यामध्ये 30 ग्रॅम 30 नाही 24 ग्रॅम मिळतं मला. बाकीचं तर हे असं आपण पनीर किंवा वेगवेगळ्या भाज्या ज्यामधून प्रोटीन जास्त मिळतं त्या खाऊन कंप्लीट करायचे असतात. चला मग आता चहा मस्त माझ्यासाठी दुधाचा आहे, तुमच्यासाठी बिन दुधाचा आहे ना. आम्ही दोघे चहा घेतो आणि आज रात्री स्वयंपाकाचा काही माझा विचार नाही आहे, पण खूप सारे मला काम आहेत आता त्या कामानं मी स्टार्ट करणार आहे. चल, कारण आज कविता आलेली नव्हती. गरजेपुरती का होईना पण भांडी मला धुणं गरजेचं आहे, नाहीतर उद्या सकाळी मी स्वयंपाक कसा करणार आणि मी पुन्हा ते बघवत नाही मग खूप सारी भांडी पडलेली. तर आता आतमध्ये घेते आणि ओटा आवरायचे, अजून भांडी धुवायची आहेत, खूपच काम आहे. चला. चहा घेत घेत इथे आम्हा दोघांचं नियोजन सुरू आहे. कशाचं माहिती आहे? तर आमची ॲनिव्हर्सरी आणि आहोंचा बड्डे एकाच दिवशी असतो आणि तो जवळ येतो आहे. तर तो पूर्ण आठवडा आहोंनी सुट्टी टाकली आहे. तर त्याच सुट्टीचं नियोजन आहे. आणि कसं आहे, या प्रितिशमुळे कुठे जाताही येत नाही आहे. तर त्याला ॲडजस्ट करून त्यालाही त्याची गैरसोय न होता काय आम्हाला फिरता येईल का, कुठे काय करता येईल का, तर याचं सारं हे नियोजन सुरू आहे. बघूया की काय काय होणार आहे, कसं होणार आहे. आय होप सगळं काही छान होईल, मनासारखं होईल आणि आहोंचा बड्डेही छान सेलिब्रेट होईल. तर चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.